प्रश्न निर्माण झालेला आहे की जगत उत्पत्ती कोणामुळे निर्माण झालेली आहे, जगताचं कारण काय. प्रश्न समजला तर उत्तर समजेल. बरोबर आहे. जगताचं कारण कोण. तर जगतामध्ये किती पदार्थ आहे. अरे भाई एकमेवाद्वितीयं ब्रह्म निर्नानास्ति किंचन है ना. तर जगतामध्ये एकच पदार्थ आहे. आता याचा पण निर्णय झालेला आहे. कोण. ब्रह्मच आहे. ब्रह्माशिवाय दुसरं कोण नाही. आणि ते ब्रह्म परत कसं आहे. असंग, अविकारी, शुद्ध अशा तऱ्हेचं ब्रह्म आहे. मग अशापासून जगत कसं काय उत्पन्न होणार आहे. कारण ते अविकारी आहे, कारण ते व्यापक आहे, कारण ते अक्रिय आहे, कारण ते नित्य शुद्ध आहे. पण जगत उत्पन्न झालेलं दिसत आहे ना. आहे ना. मग तुम्हाला माहित असतं का आवश्यक आहे. बरोबर आहे. इथपर्यंत आलो ना. मायेचा जगताच्या कार्याच्या सिद्धीसाठी जशा तऱ्हेने मुलं होण्यासाठी स्त्रीची जरुरी असते, तशाच तऱ्हेने ब्रह्मा आहे तर त्याच्यापासून, परमात्म्यापासून जगत उत्पन्न हो. तर माया नावाचा पदार्थ मानावा लागला. माया का मानावी लागते. तर जगातल्या सगळ्या पदार्थांचा आणि बंध आणि मोक्षाची व्यवस्था लावण्यासाठी माया मानावी लागते. बरोबर आहे. जगातल्या सगळ्या पदार्थाची, बऱ्या वाईट पदार्थांची, बंध मोक्षाची नीट व्यवस्था लागेल यासाठी काय करावं लागतं. माया मानावी लागते. परत निर्णय केला की माया असली तरी तिच्यामध्ये सत्व, रज, तम गुण असतात. काय असतात. सत्व, रज, तम गुण असतात. हेही मानावं लागतं. माया कशी मानावी. मायेला स्वतंत्र मानणं शक्य नाही, हेही निर्णय केला. आणि ती वाटेल जेव्हा जगत उत्पन्न करेल तर मोक्ष साधन काय होतील, व्यर्थच होऊन जातील. कारण मुमुक्षूने एक वार जगताची निवृत्ती केली तर मायेला जर स्वतंत्र अधिकार आहे तर माया केव्हाही काही नाही, परत जग उत्पन्न करेल. बरोबर आहे. म्हणून मायेला स्वतंत्र रूपाने जगताला उत्पन्न करणारी असं मानता येत नाही. तर्क भगवंत पण सांगतात मय्या दक्षिण प्रकृती सूयते चराचरम जगत एतेन विपरिवर्तते. मी अध्यक्ष राहतो आणि माझी सत्ता असल्यामुळे माया जगताला उत्पन्न करते. आणि याच प्रकाराने जगत पुन्हा पुन्हा काय करते, फिरत राहतं. हे सांगितलं. मायेला स्वतंत्र मानता येत नाही. मायेला
स्वतंत्र अधिकार नाही. परमात्म्याच्या अधिकाराखालीच ती उत्पन्न करते, पण सृष्टी मायेपासूनच उत्पन्न होते असं मानावं लागतं. माया जवळ राहिल्यानंतर मायेमध्ये चैतन्य तत्वाचं प्रतिबिंब पडणारच. बरोबर आहे. त्याला ईश्वर म्हणतात. काय? आणि तो ईश्वर काय? जगताचा कारण. बरोबर. मायेमध्ये शुद्ध सत्व प्रधान मायेमध्ये ब्रह्मचैतन्याचा प्रतिबिंब पडला की त्याच्यामध्ये जो आभास निर्माण होतो त्याला ईश्वर म्हटलेला आहे. आणि हा ईश्वर काय? जगताला कारण आहे, जगताचं प्रलयाला कारण आहे, जगताच्या स्थितीला कारण आहे विष्णू बनवून. चौथ्या तरंगात सांगणार. असं असताना सुद्धा मायेच्या स्वरूपाविषयी चांगला विचार केला पाहिजे असं मला वाटतं. असं म्हणून सांगतात मायेचे लक्षण व तिची स्थिती इथवर आला आहे ना. काय आता सांगतात? मायेचे लक्षण काय आणि तिची सिद्धी कशी करायची. बरोबर आहे. प्रथम मायेचे लक्षण असे की माया ही कशी आहे? साधी का अनादी? निर्णय केला अनादी. माया अनादी. अनादी मतलब ज्याचा कोणी आदी नाही ते अनादी, म्हणजे ज्याचं कोणी कारण नाही ते अनादी. काय? ज्याचं कोणीही कारण नाही तो अनादी. तुकाराम महाराजांचा याविषयीचा एक अभंग आहे. केले न हो करून शेवट आहे त्याचा, पण असू द्या, आम्हाला नाही आठवत. हा, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आईते केले न हो. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आईते केले न हो. आम्ही स्वयंभू आहोत म्हणजे आमचं कोणी कारण नाही. आयते आहोत म्हणजे आम्हाला निमित्त कारण नाही. केले न हो, कोणी आम्हाला उत्पन्न केले असं नाही. आम्ही विधी म्हणजे ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाला उत्पन्न करणारे आम्ही. आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आईते केले न. बरोबर. तर मायेचं लक्षण करताना काय करताय? अनादी आहे माया, जिचं कोणी कारण नाही. अंतवती. अंतवती म्हणजे जिचा नाश होऊ शकतो, जिचा अंत होऊ शकतो, शेवट होऊ शकतो, तिला काय म्हटलेलं आहे? अंतवती. अंतवती असून पुढे काय म्हटलंय? सत असताहून विलक्षण. म्हणजे काय? कोणत्यामध्ये मिथ्या आहे. आता मायेचं लक्षण राहील का लक्षात तुमच्या? सांगा बरं. माया स्त्रीलिंग शब्द आहे, म्हणून जसं देवी आहे तसं अंतवती असा शब्द वापरलाय. काय वापरलाय शब्द? अंतवती. आणि काय? अनादी. माया कशी आहे? पहिलं सांगा, माया कशी आहे? मग तिचा अंत होत असं नाही, अंत होतो, अंतवती. बरोबर आहे. आणि पुढे काय सांगितलं? सत आहे का माया? सत नाही. मग असत बोला ना.
असतही नाही. मग सत असत दोन्ही बोला ना, तसं पण नाही. मग काय म्हटलंय? सत असत विलक्षण म्हणजे मिथ्या. जे सत नाही ते असत व्हायला पाहिजे. तो म्हणतात असत पण नाही. कमाल आहे, सतही नाही असत नाही, मग मिथ्या असलं पाहिजे. सत म्हणजे कसं? पारमार्थिक सत्य. असत म्हणजे कसं? आहेच नाही, जे आहेच नाही त्याला असत म्हणतात. जे पारमार्थिक सत्यही नाही, म्हणजे बिलकुल नाही असंही नाही, मग काहीतरी आहे. मग काहीतरी म्हणजे कसं? सत आहे म्हणून सांगता येत नाही, मग असत असंही म्हणता येत नाही. मग सत आणि असत असं दोन्ही म्हणता येत नाही. बरोबर आहे. सत आहे असं का म्हणता येत नाही? विचाराने बाधित होते. मग असत म्हणा, असत म्हणता येत नाही कारण वंद्यपुत्र दिसत नाही. मायेचे पुत्र सगळे दिसत आहेत. असत का म्हणता येत नाही? कारण दिसते. मग सत म्हणा, सत म्हणता येत नाही कारण विचाराने बाधित होते. मग अशाला मायेला काय म्हटलेलं आहे? जी सतही नाही असत नाही तिला काय म्हटलेलं आहे? मिथ्या. काय म्हटलंय? मायेचं लक्षण सतसदापासून विलक्षण म्हणजे मिथ्या. कशी? जशी अंग आणि छाया, अंगाची जशी छाया असते तशा तऱ्हेने ब्रह्माची माया असते. हे लक्षात आलं? ब्रह्म ते माया, माया ते ब्रह्म. अंग जसे अंग आणि छाया. तुकाराम महाराज म्हणतात. झालं? लक्षण लक्षात राहील का मायेचं? सांगा परत एकदा. जी अनादी आहे, अंतवती आहे, आणि जी सत पासून विलक्षण, असत पासून विलक्षण म्हणजे मिथ्या आहे, तिलाच काय म्हटलं जातं? माया. बरोबर आहे. या मायेलाच काय काय दुसरी नावं? अविद्या, नंतर अज्ञान, अशी नावे आहेत. बरोबर आहे ना? अविद्या म्हणजे काय? अविद्या म्हणजे काय? अज्ञान. अज्ञान म्हणजे काय? माया. माया म्हणजे काय? अविद्या. अविद्या म्हणजे काय? अज्ञान म्हणजे काय? लक्षात येतंय का? हे सगळे पर्यायवाची शब्द आहेत. अधोरेखा करा. अविद्या म्हटलं तरी माया, अज्ञान म्हटलं तरी माया, अंधकार म्हटलं तरी माया. सगळं मायेला, मायेची नाव आहेत. पण हिला जसं शेवाळ पाण्यावर येतं, बरोबर आहे ना, तशा तऱ्हेने माया कोणावर असणार आहे? एवढं पक्क लक्षात ठेवा. हिचा मायेचा आश्रय कोण? जशी छाया अंगा वाचून असू शकत नाही, तशी माया असूच शकत नाही. बरोबर आहे? माया ही ब्रह्मा वाचून असूच शकत नाही. बरोबर आहे? मायेचा ब्रह्म चैतन्य आश्रित माया आहे. बरोबर आहे?
म्हणून वर सांगितलंय. ते जे ब्रह्मचैतन्य म्हणजे सामान्य चैतन्य, बरोबर आहे. ते सामान्य चैतन्य मायेच्या विरोधी आहे की नाही? विरोधी नाही. नाही, विरोधी नाही. नक्की ना? काडीमध्ये आकाडीमध्ये अग्नी असतो की नाही असतो? असतो. मग अग्नी आतमध्ये असताना काडी जळत का नाही? लाकडाची आहे, का जळत नाही? तो सामान्य अग्नी काडीचा विरोधी नसतो, बरोबर आहे. पण ती जी एकदा पेट घेतला का ती काडी राहते का? जळून भस्म होते ना. म्हणजे विशेष अग्नी त्या काडीचा विरोधी असतो, पण सामान्य अग्नी विरोधी नसतो. तशा तऱ्हेने सामान्य चैतन्य मायेच्या विरोधी नसत. काय नसत? बरोबर आहे. मग कोण विरोधी असत? विशेष. लक्षात ठेवा. ठीक आहे. सामान्य चैतन्य मायाचे विरोधी नाही, उलट तिच्या जगत कार्या साधक आहे. अधोरेखा करा. आता काय निर्णय झाला? सामान्य चैतन्य म्हटलं ब्रह्मचैतन्य आहे ना, ते सगळ्यामध्ये आहे. ते सामान्य चैतन्य हे मायेचे विरोधी नाही. मग काय? उलट तिच्या जगत कार्यात साधक आहे. तिच्या संपूर्ण चेतन झालेली मायाच सगळं जग उत्पन्न करते. चेतन नसेल तर अशी मृत माया काही करू शकत नाही. बरोबर आहे ना? जगत उत्पत्ती हे मायेचं कार्य आहे. त्या कार्याला साह्यभूत होणार कोण आहे? सामान्य चैतन्य आहे. लक्षात येते का? उलट तिच्या जगत कार्यात साधक आहे. त्या मायेला मग मायेचा बाध होतो असं कसं म्हणता तुम्ही? कोण विरोध असेल तरच बाध करेल ना, बरोबर आहे ना? म्हणून सांगतात विरोधी कोण? त्या मायेस विरोधी कोण आहे? कोटक मध्ये लिखा ब्रह्मकारा वृत्ती एक. काय लिहिलं? मायेच्या विरोधी कोण? ब्रह्माकारा वृत्ती. बरोबर आहे. एक किंवा त्या वृत्तीत असलेला आभास आहे. दोन. बरोबर आहे. काय निर्णय केला आपण? पहिलं ब्रह्माचं लक्षण केलं. अनादि अंतवती सत असतचे विलक्षण मिथ्या जी आहे ही कोण आहे? माया. बरोबर आहे. ही माया सामान्य चैतन्याचे विरोधी नाही, किंवा सामान्य चैतन्य या मायेचे विरोधी नाही. उलट सामान्य चैतन्य या मायेकडून जगताचं कार्य करून घेतं. मग या दक्षिण प्रकृती सूयते चराचरम हेतुनानेन कौंतेय जगत विपरिवर्तते. या हेतूने जगत सारखं चालत राहतं. मी तिच्या बरोबर असतो आणि ती काय करत राहते? जगत प्रसवत उत्पन्न करत राहते आणि फिरत राहते. बरोबर आहे. मग ह्या जगताचा विरोधी कोण असणार आहे? अंतःकरणात येणारी ब्रह्माकारा वृत्ती विशेष चैतन्य. कोण?
अंतःकरणात येणारी ब्रह्माकारा वृत्ती किंवा त्या वृत्तीत असलेला आभास हा काय? मायेचा विरोध. हे लक्षात आलं काय? मायेचा विरोध करणारा कोण आहे? ब्रह्माकारा वृत्ती एक. दुसरा वृत्तीमध्ये असणारा अंतःकरणाचा आभास. या दोन गोष्टी काय करतात? मायेला हटवल्याशिवाय राहत. बरोबर आहे. पण सामान्य चैतन्य हे त्याचं जिथे माया जाईल तिथे सामान्य चैतन्य असतं, ते विरोधी राहतच नाही. उलट मायेला सांगत असतं कर कर, उत्पन्न कर. किती उत्पन्न, तुझ्यात केवढी ताकद आहे तेवढी उत्पन्न कर. 1 2 3 4 5 किती मुलं उत्पन्न करायचे तेवढे कर. कोण? सामान्य. पण एकदा का अंतःकरणामध्ये ब्रह्माकारा वृत्ती झाली की माया राहू शकत नाही. त्या ब्रह्माकारा वृत्तीमध्ये आभास निर्माण झाला की तो नरसिंहासारखा काय करतो, आता मी जगूच देणार नाही तुला, असं म्हणून मायेला हटवतो. या गोष्टी लक्षात आल्या का? मग पुढे सरकूया. आता काय? निरुपाधिक चैतन्य आणि सोपाधिक चैतन्य, शुद्ध चैतन्य आणि अशुद्ध चैतन्य, सामान्य चैतन्य आणि विशेष चैतन्य, हे आपण फरक केले. लक्षात येत आहे काय? काय केलं आपण फरक? निरुपाधिक चैतन्य, सोपाधिक चैतन्य, शुद्ध चैतन्य, अशुद्ध चैतन्य. आणखी काय केलं? सामान्य चैतन्य, विशेष चैतन्य, अशा तऱ्हेने आपण फरक केले. बरोबर आहे. आता माया, माया कोणावर आश्रित असते? शुद्ध चैतन्यावर. कशावर? अधोरेखा करा. माया कोणावर आश्रित असते? आणि या मायेमध्ये कोण असतं? अशुद्ध चैतन्य. बरोबर आहे. प्रतिबिंब रूपाने, आभास रूपाने. कसं लक्षात आलं का? हे कोण? माया. त्याच्यावर कोण? नाही, हे शुद्ध चैतन्य. त्याच्यावर कोण राहिलं? माया. आणि त्या मायेमध्ये, मायेवर आश्रित केलेलं कोण आहे? आभास म्हणजे विशेष चैतन्य आहे ना. बरोबर आहे. तर मायेला कशावर आश्रित मानणे? शुद्ध चैतन्यावर आश्रित कोण असते? माया असते. आणि ती कशी असते? अनादि म्हणजे आदि म्हणजे उत्पत्ती. मायाच उत्पत्ती नाही म्हणून अनादि आहे. माया उत्पन्न होतच नाही ना. नाश होतो पण उत्पन्न होत. बरोबर आहे. जसं ब्रह्मा अनादि आहे, त्याच्याबरोबर मायाही काय अनादि होऊन आलेली असते. तिचा नाश होत नाही. बरोबर आहे. म्हणून तिला काय म्हटलेलं आहे? अनादि कोण? ब्रह्म. आणि त्या अनादि ब्रह्माची माया देखील कोण? अनादि. इथपर्यंत आलो. लक्षण केलं, स्वरूप पाहिलं, त्याची स्थिती पाहिली. अनादि, अंतवती, सत असत पेक्षा वेगळी ती माया, म्हणून ती मिथ्या. ती कोणावर आश्रित असते? शुद्ध चैतन्यावर आश्रित असते. आणि तिच्यामध्ये अशुद्ध चैतन्याचं प्रतिबिंब असतं. मायेच उत्पत्ती नाही म्हणून अनादि आहे. लिहा.
शिष्य मायाला अनादि का म्हणतात? एकमेव द्वितीय ब्रह्म तुम्ही मानतायत ना, मग तेच अनादि आहे असं माना. माया उत्पन्न झाली असं तुम्हाला म्हणायला काय अडचण काय तुम्हाला? कशासाठी मायेला पण अनादि ठरवता? माया उत्पन्न होते असे मानलं तर तुम्हाला काय अडचण आहे बाबा? बरोबर आहे. माया उत्पन्न होते तर प्रश्न येतो कोणापासून? बरोबर आहे. याचं काय उत्तर देणार तू? ठीक आहे, माया उत्पन्न होते मानूया, पण कोणापासून तरी होईल ना. मग ते कोणापासून त्याचं उत्तर दे ना. तो म्हणतो ब्रह्मापासून. काहीतरी खोळ्यासारखं बोलतो. ब्रह्मापासून कोण उत्पन्न झालंय का? नाही. उत्पन्न होणं म्हणजे विकार ना. मग विकारी मानण्यासारखं झालं का? इथे मानून बसलेलं काय? ब्रह्माला अविकारी मानून बसलो. म्हणून ब्रह्म कोणाला उत्पन्न करत नाही, मारत नाही, स्थिती करत नाही, काही करत नाही. ब्रह्मापासून काहीही उत्पन्न होत नाही. मग माया तरी कशी म्हणतो? झालं? त्याचा विचार होतो, बघितला. माया उत्पन्न होते असं म्हणायला तुम्हाला काय अडचण आहे? त्याच्यावर त्याचं समोरच्याचं तोंड बंद करण्यासाठी उत्तर काय दिलं? कोणापासून? है ना? कोणापासून? तर तो म्हणाल की ब्रह्मापासून. मग म्हणाल ब्रह्म काय विकारी आहे का? मूल उत्पन्न करायचं असतं तर स्त्रीमध्ये विकार होतो का नाही? होतो ना. बरोबर आहे ना. मग तेव्हाच मूल उत्पन्न होतं ना. मग तसं मानायचं का ब्रह्मामध्ये विकार होतो? मानायचं का? नाही. मग ते ब्रह्मच राहत नाही. ब्रह्म विकारी मानलं की ते ब्रह्म राहत नाही. ब्रह्मामध्ये विकार मानला की ते ब्रह्म राहत नाही. म्हणून ब्रह्म अविकारी. त्या ब्रह्मापासून मायाची उत्पत्ती होणं शक्य नाही. बरोबर आहे? कारण माया हा विकार आहे. शिष्य कोणापासून उत्पत्ती मानणार? श्री गुरु. शिष्य परमात्म्यापासून. श्री गुरु तो तर अविक्रिय वासंग आहे, त्यापासून माया उत्पन्न होणे शक्य नाही. त्याचा प्रश्न आणि उत्तर समजतं का? हा. प्रश्न काय निर्माण झाले तुम्हाला समजतं का? माया चैतन्य मायेला अनादि का मानताय? मायाला अनादि नाही मानलं तर साधी मानावं लागेल. मग कोणापासून उत्पन्न होणारी असं मानावं लागेल. मग माना ना. कोणापासून मानणार? म्हणाल परमेश्वरापासून. मग गुरुने उत्तर दिलं परमेश्वर तर अविकारी असंग आहे, त्याच्यापासून कसं उत्पन्न होईल? बरोबर आहे? शक्य नाही. परमात्म्याचं असंगपण भंग होईल, अविकारित्व भंग होईल अशी आम्ही कुठलीही गोष्ट स्वीकारणार नाही. ते आमचं परमसत्य आहे. त्याची हानी होईल असं आम्ही काहीही करणार नाही. बरोबर आहे? तो अविक्रिय व असंग आहे, त्याच्यापासून माया उत्पन्न होणे शक्य नाही. शिष्य बरे ईश्वरापासून माया झाली असे म्हटले तर काय फरक? मगाशीच सांगितलं ना. काय? परमात्म्यापासून माया उत्पन्न होणे शक्य नाही, कारण परमात्मा अविकार्याने असंग आहे. मग तो म्हणतो मग ईश्वरापासून माया उत्पन्न होते असं माना. आता त्याने काय केलं? मग परमात्मा म्हणजे ईश्वर नाही का? काय? ईश्वर परमात्मा म्हणजे ईश्वर नाही का?
ईश्वर म्हणजे परमात्मा नाही का? नाही. परमात्मा हा शुद्ध ब्रह्मचैतन्य आहे आणि ईश्वर हा त्याच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे, म्हणून अशुद्ध चैतन्य आहे. म्हणून शिष्य समजून प्रश्न करतो आहे. शुद्ध चैतन्यापासून जर माया उत्पन्न होत नाही म्हणजे परमात्म्यापासून माया उत्पन्न होत नाही, म्हणजे ब्रह्मचैतन्यापासून माया उत्पन्न होत नाही, है ना? सामान्य चैतन्यापासून माया उत्पन्न होत नाही, तर मग अशुद्ध चैतन्यापासून माना, ईश्वरापासून माना. कोण म्हणतंय? कोणाला सांगतोय? गुरुला सांगतो. बरोबर आहे. बरे, ईश्वरापासून माया झाली असे म्हटलं तर काय बिघडतंय तुमचं? कमाल आहे. अरे ईश्वर ही आई आहे ना. ईश्वर हा मुलगा आहे आणि माया ही आई आहे. आईपासून मूल उत्पन्न झालं, ते आईला उत्पन्न करेल का? करेल का? नाही ना. तीच गोष्ट आहे. अरे बाबा, ईश्वर, जीव किंवा बाकीचे सर्व जगत हे तर मायेचं कार्य आहे ना. काय सांगितलं त्याने? ईश्वर, जीव किंवा बाकीचे सगळे सर्व जगत हे तर काय मानलंय ना, मायेचं कार्य मानलंय ना. मग मायेचं कार्य सिद्ध व्हायचं असेल तर कोणाला सिद्ध व्हावं लागेल? पहिलं मायेला सिद्ध व्हावं लागेल ना. पहिल्यांदा काय कर? मायेची सिद्धी कर. गप्पा येतात, उगाच घेऊन बसले. जीव किंवा बाकीचे सगळे जगत हे कोणापासून उत्पन्न झालंय? ईश्वर, जीव, बाकीचे सगळे जगत हे मायेचे कार्य. अधोरेखा करा. पहिल्यांदा मायेची सिद्धी करा ना. प्रथम मायेची सिद्धी झाल्या वाचून काय? प्रथम मायेची सिद्धी झाल्या वाचून ईश्वर, जीव किंवा जगत याचे स्वरूपच सिद्ध होणार नाही. काय सांगितलं? काय सांगितलं? कोणाचं? आई सिद्ध व्हावी लागेल ना. आई असेल तिला पुत्र होईल, नाही तर कन्या होईल. बरोबर. आईचे प्रथम मायेची सिद्धी झाल्या वाचून ईश्वराची किंवा जीवाची किंवा जगताची स्वरूपच सिद्ध होणार नाही. बरोबर आहे. म्हणून ईश्वरापासून माया उत्पन्न झाली असे म्हणता येणार नाही. बरोबर आहे. ईश्वर मायेपासून उत्पन्न झालेलं आहे, हे त्याची पुत्र आणि कन्यासारखे आहे. पुत्र आणि कन्यापासून आईची उत्पन्न होणे संभव नाही ना. कसं होईल? तुम्हाला झोप येते महाराजा? बर, मायाची सिद्धी झाल्या वाचून ईश्वर, जीव किंवा जगत याचे स्वरूप सिद्ध होणार नाही. म्हणून ईश्वरापासून माया उत्पन्न झाली असे म्हणता येणार नाही. बघा, त्या राजस्थानी लोक एक घडा, त्या घड्यावर दुसरा लहान घडा, त्या घड्यावर आणखी लहान घडा, त्या घड्यावर आणखी लहान घडा असं वर ठेवतात.
बरोबर आहे. हो. मग पहिल्या नंबरचा घडा मोठा की लहान? मोठा. 2 नंबरचा घडा त्याच्यापेक्षा लहान लहान की मोठा? मग 3 नंबरचा घडा दुसऱ्यापेक्षा लहान की मोठा? बरोबर आहे ना. मग मोठा घडा सगळ्या दोन्ही घड्याचा आश्रय आहे की नाही? हो आहे. बरोबर आहे. तो मध्यम घड्यालाही घेतो आणि मग त्याच्यावर तिसरा घडा राहणार. मग तिसऱ्या घड्याचा आश्रय कोण? दुसरा घडा. दुसऱ्या घड्याचा आश्रय कोण? पहिला घडा आहे ना. म्हणजे पहिल्या घड्यापासून दुसरा घडा उत्पन्न होणं, दुसऱ्या घड्यापासून तिसरा घडा उत्पन्न होणं. आधार तिसऱ्याचा कोण आहे? दुसरा. दुसऱ्याचा कोण आहे? म्हणून पहिल्या घड्यापासून तिसरा घडा उत्पन्न झाला असं म्हणता येत नाही. पहिला घडा म्हणजे परमात्मा, शुद्ध ब्रह्म. दुसरा घडा म्हणजे त्याच्यावर त्याला आश्रय केलेली कोण? माया. मायेच्या वर तिसरा घडा म्हणजे कोण? ईश्वर आहे ना. मग मायेचा आश्रय शुद्ध ब्रह्म होऊ शकतं आहे ना. आणि मायेवर कोण उत्पन्न आलेलं? जगत आणि ईश्वर उत्पन्न झालं असं म्हणू शकतो. बरोबर आहे. पण जगत आणि ईश्वर ची उत्पत्ती, जगत आणि म्हणजे ईश्वराने मायेची उत्पत्ती केली असं म्हणता येत नाही. कारण मायेवरच कोण उभं राहिलेलं आहे? ईश्वर आहे. बरोबर आहे. आता चला, म्हणून ईश्वरापासून माया उत्पन्न झाली असं म्हणता येणार नाही. तसे म्हटले तर पुत्रापासून पित्याची उत्पत्ती होते असे म्हणावे लागेल. हे स्पष्ट करून समजावून सांगितलं. मग माया कोणापासून उत्पन्न होते हा प्रश्न बाकी राहिला का नाही राहिला? बरोबर ना. मग निर्णय कशाचा झाला? निर्णय कशाचा झाला? निर्णय याच्यापासून झाला की ब्रह्मापासून माया उत्पन्न होते की नाही होते? नाही, हा निर्णय झाला. मग ईश्वरापासून माया उत्पन्न होते की नाही होते? हाही निर्णय झाला है ना. निर्णय हा झाला की माया ही ब्रह्मापासूनही उत्पन्न होत नाही आणि ईश्वरापासूनही उत्पन्न होत नाही. म्हणजे उलट केलं तर मायेचं कारण ब्रह्मही नाही आणि ईश्वरही नाही. मग जर कारण जर कोणी नाही तर निर्णय काय झाला? माया उत्पन्न होतच नाही. काय निर्णय झाला? विचार कसा करत राहिलं तू बघा. मायेला काय म्हटलं? अनादि म्हटलेलं मायेच्या लक्षात. अनादि म्हणजे न आदि, जिचा कोणी आधी नाही ती अनादि. आधीचा अर्थ काय केलं? कारण. जिथं काही कोणी कारण नाही ती अनादि. बरोबर आहे ना. असं कसं म्हणतात? माया उत्पन्नच होत नाही, अनादि आहे असं कसं म्हणतात? माया कोणापासून तरी उत्पन्न झाली पाहिजे. झाली तर काय बिघडतं? त्याच्यावर प्रश्न काय केला? कोणापासून उत्पन्न होईल? परमेश्वरापासून, परमात्म्यापासून. परमात्मा म्हणजे शुद्ध चैतन्य. शुद्ध चैतन्य विकारी होत नाही ना. ते असंग आहे, संग करत नाही.
मग निर्णय काय झाला? शुद्ध ब्रह्मापासून मायेची उत्पत्ती होत नाही. मग ईश्वरापासून माना, तर ईश्वरापासूनही मायेची उत्पन्न होत नाही, कारण ईश्वरा मायेचा पुत्र आहे. पुत्रापासून आईची उत्पत्ती होत नाही. मग शेवटी निर्णय काय झाला? शुद्ध चैतन्यापासून मायेची उत्पत्ती होत नाही, ईश्वरापासूनही मायेची उत्पत्ती होत नाही. मग मायेची उत्पत्ती होतच नाही, म्हणून तिला काय म्हटलं? अनादि. समजलं का? काय? मायेची उत्पत्ती होतच नाही म्हणून तिला. बरोबर आहे. अशा रीतीने खालून तिसरी पंक्ती मिळाली का? हा, अशा रीतीने माया उत्पत्ती रहित आहे. माया कशी आहे? म्हणून अनादि. अधोरेखाकार का अधोरेखा केली? माया उत्पन्न झाली तर कोणापासून उत्पन्न होण्यासाठी सारखी आहे? परमात्म्यापासून. पण परमात्म्यापासून, शुद्ध चैतन्यापासून माया उत्पन्न होणे शक्य नाही. मग ईश्वरापासून माना, तर ईश्वरापासूनही माया उत्पन्न होण्यासारखी नाही, कारण मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब ईश्वर ची आई असल्यासारखी माया आहे. आणि या आईपासून झालेल्या पुत्रासारखा कोण आहे? ईश्वर आहे. तो ईश्वर मायेचं कारण असू शकणार नाही. संभव असणारी दोन कारण, मायेच्या उत्पत्तीसाठी संभव असणारी दोन कारण, एक शुद्ध चैतन्य परमात्मा आणि अशुद्ध चैतन्य ईश्वर, या दोघांचंही निराकरण झाल्यानंतर जगात जेवढे पदार्थ आहेत हे सगळे मायेचेच राहिले ना. तर मायेपासून माया कशी उत्पन्न होईल? नाही होणार. म्हणून मायेला काय मानलेलं आहे? उत्पत्ती रहित मानलेलं आहे. म्हणजे तिचं कारण नाही असं मानलेलं आहे, म्हणून तिला अनादि मानलेलं आहे. लक्षात येत आहे का? बरोबर आहे. मायेचा ज्याच्यापासून उत्पन्न होईल अशी संभावना दोन, शुद्ध चैतन्य परमात्मा नाहीतर ईश्वर. परमात्मा म्हणजेच ईश्वर की नाही? इथे ह्या परमार्थाच्या प्रांतामध्ये, वेदांताच्या प्रांतामध्ये परमात्मा, देव, भगवान, ईश्वर हे समान नाही. हे लक्षात येते का? हे कुठे? अज्ञानाच्या प्रांतात, व्यवहाराच्या प्रांतात. अरे परमात्मा म्हणजे कोण? ईश्वर. ईश्वर म्हणजे कोण? भगवान. भगवान म्हणजे कोण? देव. हे कुठे? इथे परमात्मा म्हणजे शुद्ध चैतन्य, ईश्वर म्हणजे मायेत पडलेलं परमात्म्याचं प्रतिबिंब. स्पष्टपणे लक्षात यायला पाहिजे. याला काय म्हणायचं? ईश्वर म्हणायचं. हा ईश्वर आणि परमात्मा हे दोन भिन्न आहे. कुठे? वेदांतामध्ये. ईश्वर हा परमात्मा नाही, परमात्मा हा ईश्वर नाही. परमात्मा हा शुद्ध चैतन्य आहे, ईश्वर हे मायामध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे. ईश्वर निष्ठा नाही आवडत नाही, ही गोष्ट आवडत नाही. म्हणून ते ब्रह्म म्हणजे माया, ब्रह्म म्हणजे काय? ईश्वर म्हणजे ब्रह्म, परमात्मा म्हणजे ब्रह्म, ब्रह्म म्हणजे परमात्मा, परमात्मा म्हणजे ईश्वर, ईश्वर म्हणजे परमात्मा. असले गडबड गुंडा करतात, हे शास्त्रामध्ये चालत नाही. बरोबर आहे? गडबड गुंडामध्ये, कथेमध्ये तुम्ही कितीही गडबड गुंडा करा, काहीही बडबडत बसा, इथे आलेली सामान्य व्यक्ती काय असते त्याला काहीच माहीत नंतर तुम्ही काहीतरी गोड गोड बोलतायत, चांगल्या मध्ये मध्ये वाजवतायत, हिंदी गाणी बोलतायत, फिल्माच्या चालीवर बोलतायत, लोकांना आवडतं, सवय झालेली असते. पण
विचारसागरामध्ये बसणारी, सतत बसणारी आणि सतत पाठ करणारी बाई. तिला एखाद्या सामान्याने बाईने सांगितलं की तिथे एक मोठा महाराज आलेला आहे आणि मी तिथे गेले होते, लय बा चांगलं बोलतो. आणि किती लोक जमले, 3 लाख लोक जमले. चल ग बाई, आज ये माझ्या मायासमोर. आता ती काय बाई म्हणणार, मला नाही आवडत. तुला आवडत नाही, देवाचं तो सगळं सांगतोय, तुला आवडत नाही, तू नास्तिक आहेस. बरं चल की बरोबर, नुसतं बरोबर तुला आवडायला लागेल तुला देवापासून. ते म्हणणार की नाही, मला पक्क माहीत झालेलं ते परमात्मा कोण, शुद्ध चैतन्य कोण, ईश्वर म्हणजे काय, अवतार म्हणजे काय, देव म्हणजे काय, हे सगळं मी शिकलेलं आहे, शास्त्र केलेलं आहे. मी गडबड हुंडा करत नाही. मला फक्त एकच, एकमेव द्वितीयं ब्रह्म नानास्ति किंचन. इथे लावलंय ना. तुम्ही कोणाचं मत बदलू शकता, ज्याचं ठाम मत नाही त्याचं मत बदलू शकता. जो आपल्या तत्वज्ञानावर ठाम आहे त्याला तुम्ही बदलू शकत नाही. बरोबर आहे. मग आपण आपलं गडबड गुंडा सोडून काय करावं, आपला निश्चय करावा ना. तत्वज्ञानावर असलेला आपला निश्चय पक्का करावा. मग कोणीही माणूस तुम्हाला हलवू शकत नाही, चढवू शकत नाही. जर तत्वज्ञानच तुमचं पक्क नसेल ना, तर तुम्हाला काही वाटेल दत्त म्हणजे तेच आहे ना, शंकर म्हणजे तेच. हो, आम्ही पण म्हणतो ना दत्त म्हणजे तेच, शंकर म्हणजे तेच. पण दत्ताची 3 तोंड काढून ना, शंकराचा नाक फणा काढून, कर्पूर गौर काढून, रामाचा बाण काढून, है ना, रामाचा पितांबर बाजूला ठेवून जे चैतन्य आहे त्याला आम्ही मानतो ना. रामाशिवाय नाही भेद म्हणते की नाही जनाबाई, म्हणते ना, आम्ही तेच म्हणतो ना. पण तुम्हाला बाहेरचं कवच पाहिजे असतं, आतलं नको असतं. आम्हाला आतलं पाहिजे असतं, बाहेरचं कवच आम्ही फेकून देतो. लक्षात येतो, साध्या भाषेत समजा. आम्ही कसे वेगळे हे स्वतःला कळलं पाहिजे. उगाच आपलं कोणी काही सांगितलं चला चला, मग इकडच्या यात्रेला चला म्हणून सांगितलं तर तुम्ही जाणार की नाही? जाणार मौजेसाठी. चला तर चला, बरोबर आहे. शिर्डीला तुम्ही गेलात, शिर्डीला सगळं जग जातं, सगळं भारत जातो. तुम्ही जाणार की जाणार? मी नाही जाणार, कारण तो मुसलमानांचा असेल, फकीर आहे ना, समाधी आहे त्याची, तिथे थडगा आहे, त्याच्यावर हिरवी चादर आहे, त्याच्यामुळे त्याला मुसलमान मानतात. आणि येडेगाबाळे त्याला हिंदूही मानायला लागले आणि हिंदूने त्याला देव केला. पण मी कशाला मानू? मी नाही मानू. माझी स्वतःची दैवत असताना मी आणखी कोणाकडे कशाला जाऊ? या फकीराकडे, याच्याकडे, त्याच्याकडे. तुकारामासारखा संत माझ्याकडे आहे, ज्ञानेश्वरासारखा संत माझ्याकडे आहे, आणि त्यांनी मला पाहिजे तेवढी माझे सगळे संकल्प छंद पूर्ण करून ठेवले. मला साईबाबा कशाला पाहिजे? तुम्ही जावा, मी बसतो त्या आनंदात गाडीमध्ये, सीटवर बसतो, थोडी डुलकी काढतो, रात्री जागरण झालं. तुम्ही जाऊन काय मागून घ्यायचं ते मागून या, काय करायचं ते काय. तुमच्यापैकी कोणाला आवडेल ना आवडू, आम्ही असंच बोलणार आहे ना. माझ्या ह्याच्याशी कुठे सगळ्या शास्त्रीय ग्रंथामध्ये साईबाबा नावाचा काही उल्लेख आहे का? आहे का कुठं? नाही ना. मग मी कशाला मानू? तुकाराम महाराज यांनी विठोबाचं भजन केलं, याच्यासाठी 300 वर्षापासूनचा परावा आहे ना.
या माणसाने काय केलं समजत नाही. जादू केला, जादूगारी करत असं, टोंगा केला असं, टोणा केला असं, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. तत्वज्ञान, देवाची भक्ती कशी करावी, देवाला कसं प्राप्त करावं, हे ज्ञानेश्वर माऊलींनी ठेवलेलं आहे की नाही, सांगितलं आहे की नाही, बरोबर आहे ना. तुकाराम महाराजाने, एकनाथाने, नामदेवाने, ते मला जवळच वाटतात. मी याचं कशाला मानू? नाही ना, आम्हाला अनुभव आला. अनुभव आला म्हणजे काय मूर्खानं सांगा ना. अनुभव आला ना म्हणजे काय झालं? मी त्यांना मनोती केली, त्याने माझ्या काय केलं, मुलाला नोकरी दिली. हेच ना तुमचा अनुभव. याच्यापेक्षा काय अनुभव असणार आहे? तुकोबारायांनी त्याचं उत्तर दिले नाही. प्रारब्धीची जोडे धन, प्रारब्धीची वाढे मान, सोसकरी शिवाय भजे मना पंढरी आहे. प्रारब्धानच नोकरी मिळणार असती, प्रारब्धानच धन जोडणार असते. ते आपल्या मनातला आपण संकल्प मांडतो तिथं, पण ते आपल्या प्रारब्धानच पूर्ण होते. आता हे आपण म्हणू शकतो ना. सामान्य माणूस काय म्हणतोय, मी त्याला हे केलं, मनोती केली आणि त्यांनी काय केलं, माझं मुलगा लागलं. अरे मी पण सांगतो, मुलाला नोकरी लागेल की नाही, लागेल जा, काळजी करू नको. मग ती पुढल्या वर्षाला गेल्यानंतर, स्वामीजी तुमच्या कृपेने मुलाला नोकरी लागली. बरोबर आहे ना. हे असं असतं ना, त्याच्या प्रारब्धाने लागली. पण त्यांना काय पाहिजे, कोणाची तरी कृपा पाहिजे असते, आणि ती व्यवहारातली कृपा पाहिजे असते. आता याला आपण काय करू शकतो? त्यांना तसं राहायचं, राहू द्या तिथे. जो पुढे सरणार आहे या सगळ्या गपऱ्यामधून आहे ना, थोतांडामधून तो मोकळा होतो. तो आपलं ज्या वेळेला काम करत राहतो, ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला आपलं चिंतन करत. त्याला कोणाला प्राप्त करायचं नसतं. ज्याला प्राप्त करायचं होतं ते सगळं प्राप्त झालं. गुरुच्या कृपेने काय झालं, ज्ञानदेव म्हणे तरलो तर आता होतं गुरु कृपे, अशी त्याची अवस्था झालेली असते की नाही. त्याला काहीच नाही करायचं. कशासाठी तो धावपळ करेल, इथे धाव तिथे धाव, इकडे धाव तिकडे धाव. हे बघितलं नाही, ते बघितलं नाही, गंगासागर बघितलं नाही, द्वारका बघितल्या नाही, सगळं बघितलं. सगळं कुठे? माझ्या पुढे सरले जरा. कशासाठी सांगितलं? शास्त्राच्या संगतीमध्ये, संतांच्या संगतीमध्ये बसल्यानंतर तुम्हाला परमात्म्याचं स्वरूप कळतं, ईश्वराचं स्वरूप कळतो. पण परमात्मा आणि ईश्वर एक नाही. लक्षात येत आहे? जीवाला सुद्धा आत्मा म्हटलेला आहे, बरोबर आहे. पण ईश्वर आणि जीवात्मा एक नाही. कधी व्यवहाराच्या पातळीवर उपाधी असेल तर ईश्वराची उपाधी शुद्ध सत्व प्रधान माया आहे ना. जीवाची उपाधी अशुद्ध सत्व प्रधान माया म्हणजे अविद्या. या उपाधीमुळेच भेद झालेला आहे. आणि मायेला विद्या ठरवल्यानंतर उपाधी भिन्न झाली, उपाधी भग्न झाली. मग राहिलं ते कोण राहिलं? शुद्ध चैतन्य. लक्षात येत आहे का? हे असा विचार आपण करायचा असतो. ह्या विचाराचं चिंतन आपलं सुरू असलं पाहिजे ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला, बरोबर आहे. आणि याच्यासाठीच हा सगळा प्रपंच, प्रपंचामधला प्रपंच, बरोबर आहे. आणि नाहीतर मग हे काहीच नाही. चला अशा रीतीने माया, तिसऱ्या पंक्ती शेवटून, अशा रीतीने माया उत्पत्तीरहित आहे म्हणून अनादी आहे. अधोरेखा केली. ब्रह्मज्ञानाने मायेचा नाश होतो, बरोबर आहे. म्हणून माया अंतवान आहे. अधोरेखा केल्या. काय समजलं? ब्रह्मज्ञान झालं की मायेचा नाश होतो. ब्रह्मज्ञान झालं का माया राहत नाही.
मायेचा अंत होतो. होतो. माया राहत नाही म्हणजे माया तुम्हाला थोडंफार तरी ब्रह्मज्ञान होत आहे का नाही होत हा, होतंय. मग ही माया दिसते की नाही दिसते दिसते. मायाचे कार्य दिसते की नाही दिसते दिसते. हा हो. मग अज्ञानाला दिसते की नाही दिसते दिसते. दिसते हा. मग तुम्ही एवढं शिकून एवढे दिवस रविवार वाया घालवलेत का नाही नाही. नाही. अरे अज्ञानालाही मायाचं कार्य दिसतंय ना हो. आणि तुम्हालाही मायाचं कार्य दिसतंय हो. मग फरक काय निर्मिती स्वरूप आहे. अरे अज्ञानालाही बुजगावणं दिसतं की नाही हा. आणि ज्ञाना समजदार माणसालाही बुजगावणं दिसतं की नाही दिसते. मग फरक काय कपडा आहे. कपडा माणूस हे कपडे बुजगावणं आहे असं शहाणा माणूस समजतो आणि निर्भय होतो बरोबर आहे आणि त्या माणूस काय म्हणतोय हा खरा माणूस आहे मग घाबरून पळतो दोघांमधला फरक आहे की नाही मग तेच अज्ञानालाही माया दिसते आणि ज्ञानी माणसालाही माया चार बाजूला जोपर्यंत कैवल्य मिळत नाही हे पंचभौतिक शरीर जात नाही तोपर्यंत माया चारी बाजूने असणारच ना हो ना बरोबर आहे ना पण तो काय म्हणत असतो मायलाच काय समजावून सांगत असतो माये तुम्हाला दिसत राहा पण तुझा पहिल्यासारखा आदर नाही सत्कार नाही प्रेम नाही तुझ्यामध्ये खरेपणा नाही मी तुला पहिल्यासारखी मानत नाही बरोबर आहे ना तू माझ्या दृष्टीने खोटी आहे समोर असले तरी खोटी आहे शिक्का मारतो ना तिच्या काय मग खोटी आहे मग खोट्यापासून भय कसलं काय खोट्यापासून भय कसलं सांगा बरं असंच आहे ना तरी पण ज्या गोष्टी व्हायच्या त्या होतात ना पूर्व अनंत कोटी जन्माच्या संस्काराने आणि पूर्णतः ज्ञान न झालेलं असल्यामुळे अर्धकच्च ज्ञान झालेलं असल्यामुळे ज्या व्हायच्या त्या गोष्टी होतच असतात म्हणून पूर्णतेकडे आपण पोचलं पाहिजे म्हणजे सतत चिंतन करत राहिला पाहिजे बरोबर आहे हा निर्णय काय झाला माया उत्पत्ती रहित आहे म्हणून अनादि आहे माया अनादि का तो उत्पत्ती रहित आहे आणि ब्रह्मज्ञानाने मायाचा नाश होतो म्हणून तिला काय अंतवती अधोरेखा केली की नाही लक्षात ठेवायचं माया अंतवान काय ब्रह्मज्ञानाने तिचा मायेचा नाश होतो बरोबर आहे आणि अनादि काय तिचं काही कारण नाही म्हणून उत्पत्ती रे आता सता होऊन विलक्षण आहे काय ती सतही नाही का ती सत नाही का अरे ब्रह्मज्ञानाने निवृत्त होते मग असत म्हणा असत नाही का कार्य दिसतं तिचं सगळं बरोबर आहे म्हणून स्वतः असताहून विलक्षण आहे म्हणून तिला मिथ्या आहे अधोरेखा करा मिथ्या का म्हणतात सत असताहून विलक्षण आहे म्हणून मिथ्या आहे वर लिहा अनिर्वचनीय शब्द सुद्धा वापरला जातो अनिर्वचनीय हा शब्द सुद्धा वापरला जातो झालं जाऊया आता सत कोणाला मानायचं सत कोणाला म्हणायचं अधोरेखा करा लक्षण सांगितलं ज्याचा तिन्ही काळामध्ये म्हणजे भूतकाळामध्ये वर्तमान काळामध्ये भविष्य काळामध्ये ज्याचा बाध होत नाही त्याला काय म्हणायचं सत म्हणायचं बरोबर आहे त्याला सत म्हणतात सत कोण आहे नाव सांगा ना सत कोण आहे चैतन्य फक्त चैतन्यच आहे मग मायाचं काय माया ब्रह्मज्ञानाने बाधित होते म्हणून स्वतःहून विलक्षण आहे
बरोबर आहे. हो. ज्याची तिन्ही काळामध्ये प्रतीती होत नाही त्याला काय म्हणायचं? शशशृंग किंवा आकाश पुष्प. शशशृंग, शृंग म्हणजे शिंग, बरोबर आहे. शश म्हणजे ससा. सशाचं कधी शिंग कोणी पाहिलं असेल तर मला सांगा. मला रोग झालेला आहे, त्या सशाचं शिंग पाहिजे. आणून देता येईल का? सशाचं शिंग नाही. बरं, कासवाचे केस नाही. आकाशाचं फूल नाही. बरं, वंद्याचा पुत्र तो तरी आणा ना, तो तरी डॉक्टर मला बरं करेल का? हे सगळे कुठले आहेत? शुद्ध कसं आहे ते? असत पदार्थ म्हणजे विद्यमानच नाही. बरोबर आहे. हो. ते शशशृंगचा अर्थ कळला का? सशाची शिंग लिहावर, सशाची शिंग. शशशृंग किंवा आकाश पुष्प याप्रमाणे असत असते. बरोबर आहे. हो. हे सतही नाही आणि असं असतही. माया किंवा माया कार्य याची ब्रह्मज्ञानाहून का? कोणाचं? माया किंवा माया कार्य याची ब्रह्मज्ञानाहून पूर्वी तिन्ही अवस्थेमध्ये प्रतीती होते. काय? माया किंवा माया. तिन्ही अवस्थेमध्ये प्रतीती होते. तिन्ही अवस्था तीन अवस्था कुठल्या? जागृती, स्वप्न, सुषुप्ती. पक्का राहिलं पाहिजे. आता हे मरेपर्यंत विसरता का? बरोबर आहे. तीन अवस्था सांगा. जागृती, सुषुप्ती. बरोबर आहे ना? या तिन्ही अवस्थाहून विलक्षण तो आत्मा असतो. बरोबर आहे. आता बघा, माया किंवा माया कार्य याची ब्रह्मज्ञानाहून पूर्वी तिन्ही अवस्थेत प्रतीती होते. ती अशी: मी अज्ञानी आहे पण ब्रह्म जाणत नाही. कोटकामध्ये लिहा, कोटकामध्ये लिहा. पेन्सिलने, पेनने अधोरेखा करा. अशी प्रतीती कधी होते? जागृतीमध्ये मायाची प्रतीती होते. आपण ज्यावेळेला जागृत असतो त्यावेळेला मायेची प्रतीती कशी होते? मी अज्ञानी आहे आणि ब्रह्म जाणत नाही. ही मायेची प्रतीती आहे, जागृत कार्य. आता स्वप्नामध्ये मायेची प्रतीती कशी होते? जे अनंत दिसतं, वस्तुता नसतं पण दिसतं, ते मायेचं कार्य. काय? वस्तुता नसतं पण दिसतं, त्याला काय म्हणतात? मायेचं कार्य. स्वप्नामध्ये जे अनंत पदार्थ प्रतीत होतात ते माया कार्य आहे. म्हणजे माया त्यास उपादान कारण आहे. म्हणून त्याची प्रतीती तीच मायेची प्रतीती. काय? घड्याचं उपादान कारण कोण? माती. मग घड म्हणजे काय? बरोबर. स्वप्नामध्ये स्वप्नीय पदार्थाची प्रतीती होते की नाही होते? बरोबर आहे. स्वप्नामध्ये स्वप्नीय पदार्थाची प्रतीती होते. बरोबर आहे. तर त्या स्वप्नीय पदार्थाचं कारण कोण? अज्ञान. अज्ञान म्हणजेच काय? माया. बरोबर आहे ना? मग स्वप्न पदार्थाची प्रतीती होते, त्या स्वप्न पदार्थाचं कारण कोण? अज्ञान म्हणजे माया. मग स्वप्न पदार्थाची प्रतीती म्हणजे मायेचीच प्रतीती ना. जसं घड म्हणजे कोण? तसंच स्वप्न पदार्थ म्हणजे कोण?
बरोबर आहे. हो. तोच न्याय लावायचा, तोच नियम लावायचा इथे. हा. घडा म्हणजे जर माती, माती. तर स्वप्न पदार्थ म्हणजे कोण? माया. तो स्वप्नात मायाची प्रतीती होते की नाही होते? होते. होते ना. किती वाजले बघा तुम्ही. हा, हो. पाऊण तास आहे ना. हो. आता पुढे चला. म्हणून सुषुप्तीतही अज्ञानाचे भान आहे. उठल्यानंतर तुम्ही झोपलेले असताना काय म्हणता पेंटर? हो. मी सुखाने गाढ. काही कळलं नाही. किती वाजले, कोण बोंबललं, कोणी गाणी म्हटली, कोणी ढोल बडवले, काही कळलं नाही. मग ही कशाची प्रतीती? अज्ञानाची. अज्ञानाची म्हणजे मायाची. बरोबर आहे, समजलं? हो. मग तिन्ही अवस्थेमध्ये म्हणजे जागृतीमध्ये, स्वप्नात. स्वप्नामध्ये आणि सुषुप्तीमध्ये मायेची प्रतीती होते. होते. बरोबर आहे. हो. जागृतीमध्ये प्रतीती कशी होते ते समजावून सांगा. मी अज्ञानी आहे, मला ब्रह्माचं ज्ञान आहे. बरोबर आहे. हो. स्वप्नामध्ये अनंत पदार्थाचे आपल्याला अनंत पदार्थाचं ज्ञान होतं. ते कोणापासून निर्माण झालं? मायापासून झालं. म्हणून घट म्हणजे जशी माती, तशाच तऱ्हेने मायेचे पदार्थ म्हणजे माया. सुषुप्तीमध्ये तर मला काहीच कळलं नाही, अज्ञानाचं भानच राहिलं. झालंच नाही. काय कशाचंच भान झालं नाही. कशाचंच भान न होणं हे अज्ञानाचं भान. हा. बरोबर आहे ना. हो. मग सुषुप्तीमध्ये तर मायाची प्रतीती होते, काहीच कळलं नाही. काहीच नाही. तेव्हा जागृत, स्वप्न आणि सुषुप्तीमध्ये मायाची प्रतीती होते. बरोबर आहे. हो. म्हणून सुषुप्तीतही अज्ञानाचे भान आहे. मिळालं का रे बाळा? हो. ते अज्ञान व माया एकच आहे. त्यात भेद नाही. हो. मगाशी सांगितलं ना. झालेलं आपलं ते. अज्ञान म्हणजे काय? माया. माया म्हणजे काय? अज्ञान. अज्ञान. अविद्या म्हणजे काय? माया. माया म्हणजे काय? अविद्या. बरोबर आहे. हो. आता अज्ञान म्हणजे काय? अविद्या. अविद्या म्हणजे काय? अज्ञान. बरोबर आहे. तर अविद्या, अज्ञान, माया, अंधकार हे सगळे एकसारखे, एकच आहेत. यात भेद नाही. या रीतीने तिन्ही अवस्थेत मायाची प्रतीती होते. अधोरेखा करा. तिन्ही अवस्थेमध्ये मायाची प्रतीती होते. म्हणून माया काय? असताहून विलक्षण आहे. अधोरेखा करा. दोन रेखा काढा. काय? हो. तिन्ही अवस्थेमध्ये मायाची प्रतीती होते. म्हणून माया असताहून विलक्षण आहे. ज्याला वेळ असेल त्याने घरी जाऊन जरा बघत बसावं, चिंतन करावं, लक्षात ठेवावं. मायेची प्रतीती कशी होते? तिन्ही अवस्थेमध्ये. अवस्था किती आहेत? तीन. कुठली आहेत? जागृत मध्ये काय? मी अज्ञानी आहे, मला ब्रह्माचं ज्ञान नाही. स्वप्नामध्ये काय? सारे पदार्थ दिसतात, ते वास्तवमध्ये नसतात. म्हणजे मायेचे कार्य आहे. त्यांची प्रतीती होते म्हणजे मायेची प्रतीती होते. आणि सुषुप्तीमध्ये तर काहीच मला राहत नाही. तेव्हा अज्ञान, अविद्या, माया हे सगळे काय? प्रतीती होतेच. तिन्ही अवस्थेमध्ये प्रतीती होते. म्हणून मायेला काय म्हणता येत नाही? असत म्हणता येत. बरोबर आहे. वंद्यपुत्र सारखी असत आहे का? तिन्ही अवस्थेमध्ये जाणवते ना. या रीतीने तिन्ही अवस्थेत मायाची प्रतीती होते. म्हणून माया असताहून विलक्षण आहे. सत
पासून विलक्षण आणि असत पासून विलक्षण अशा मायाचं कार्यही काय? सतापासून विलक्षण, असतापासून विलक्षण म्हणजे मिथ्या आहे. बरोबर आहे. जे झूटही नाही, झूट म्हणजे कधीही विद्यमान नाही आणि परमार्थ सत्य नाही, अशी ही सगळी कार्य आहेत ना. बरोबर आहे. मायाचे कार्य ही सत असताहून विलक्षण म्हणजे मिथ्या आहे. त्याचं दुसरं नाव काय? अनिर्वचनीय. अनिर्वचनी. मिथ्या म्हणजे काय? अनिर्वचनीय. अनिर्वचनी म्हटलं निर्वचनीय. वचनीय म्हटलं सांगता येण्यासारखं. निर म्हणजे नितराम ठोसपणे सांगता येण्यासारखं. म्हणजे ठोसपणे सांगता न येण्यासारखं. म्हणजे काय? विचारलं आम्ही सत आहे का? नाही. मग असत म्हण की नाही, असत पण नाही म्हणतायत. मग सत असत दोन्ही म्हण की ते पण म्हणतायत. मग काय ते सांग नाही सांगतायत. ह्यालाच काय म्हणायचं? अनिर्वचनीय. सगळा अभिनय करून दाखवला का नाही? हा? अनिर्वचनीय का म्हणतात मायेचं हे समजावून सांगितलं ना. भाऊ माया तुमची आहे ती कशी आहे? सत आहे का? नाही. बर, सत का नाही सांगता आलं म्हणजे झालंय. ब्रह्मज्ञानाने काय होते? निराकरण होतं, नाश होतो. बरोबर आहे. मग असत माना ना. असत पण नाही का? तिन्ही अवस्थेमध्ये त्याची प्रतीती होते. कशी प्रतीती होते हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बरोबर आहे ना. कशी प्रतीती होते हे पण तुम्हाला काय करता आलं पाहिजे? सांगता आलं पाहिजे. नाही ना. आणि सांगितलं का नाही? पटवून दिलं की नाही? बरोबर आहे ना. म्हणून मायेला काय म्हणतात? मिथ्या म्हणतात. मिथ्या हा मिथ्याचा अर्थ काय? अनिर्वचनीय. बरोबर आहे. खोटं असं नाही म्हणता येणार, अनिर्वचनीय. बरोबर आहे. म्हणून माया व तिचे कार्य. बरोबर आहे. वेद, सद्गुरु इत्यादी सर्व पदार्थापासून द्वैताची सिद्धी होत नाही. काय म्हणतात? माया व तिचे कार्य. कोण? वेद, सद्गुरु इत्यादी सर्व पदार्थापासून द्वैताची सिद्धी होत नाही. बरोबर आहे. कोणाची? माया, तिचे कार्य, वेद, सद्गुरु इत्यादी सर्व पदार्थापासून द्वैताची, अद्वैताची नाही, द्वैताची द्वैताची सिद्धी होत नाही. व श्रुती प्रतिपादित ब्रह्माच्या अद्वितीयत्वास बाध येत नाही. बरोबर आहे. कारण जसे चैतन्य सद्रूप आहे तसे माया व तिचे कार्य सद्रूप आहे का? जसे ब्रह्म चैतन्य सद्रूप आहे म्हणजे सत्य आहे, परमार्थ सत्य आहे, तसं माया आणि तिचे कार्य सद्रूप आहे का? म्हणजे परमार्थ सत्य आहे का? सत्य आहे का? नाही आहे ना. सद्रूप होईल. ते जर सद्रूप होईल तर अद्वैताची हानी होईल. बरोबर आहे ना. बघा काय काय किती गोष्टी आपण शिकलेल्या हे लक्षात घ्या. भानगड तिथपासून सुरुवात झाली. हा जगत प्रपंच कसा बरोबर आहे. या जगताची उत्पत्ती कशी झाली? कोणापासून? परमात्म्यापासून नाही, ईश्वरापासून नाही.
बरोबर आहे. हो. मग उत्पत्ती तर दिसते की नाही, दिसते. प्रतीती तर होते की नाही, होते. कोणापासून? मायेपासून. तिन्ही याच्यामध्ये तिन्ही. या सृष्टीची प्रतीती होते की नाही. मग ती कोणापासून तरी माया मानली पाहिजे. तर मायेपासून तिची कार्य झालं. हा. पण माया कोणापासून उत्पन्न झाली नाही, नाही. परमात्म्यापासून झाली नाही, ईश्वरापासून झाली नाही. म्हणून तिला काय म्हणलंय? अनादी. हा. बरोबर आहे. हो. अनादी आहे, मग ती अनंत असली पाहिजे ईश्वराप्रमाणे. आनंद नाही. ब्रह्मज्ञानाने नाचते. अनादी नाही म्हणतात, ब्रह्मज्ञानाने अनंत म्हणतात नाही. नाही. ब्रह्मज्ञानाने त्याचा नाश होतो. बरोबर आहे. हो. आता मग मायेचं स्वरूप काय? तर मायेला सत म्हणता येत नाही, असत ब्रह्मज्ञानाने नाश. हो. असत मग असत म्हणता येत नाही, तिन्ही अवस्थेमध्ये प्रतिक्रिया. मग सत असत दोन्ही म्हणता येत. म्हणून मायेला काय म्हटलंय? मिथ्या म्हणजे अनिर्वचनीय असं मानलं. इथपर्यंत आपण आलो. बरोबर आहे. मायाचं कारण नाही म्हणून ती अनंत आहे, आणि ब्रह्मज्ञानाने नष्ट होते म्हणून ती अंतवती आहे. अंतवती आहे. माया काय? आदी नाही, कारण नाही, म्हणून ती अनादी आहे, आणि विचाराने तिचा बाध होतो म्हणून तिला काय म्हटलेलं आहे? अंतवती म्हटले. पण ती माया सतही नाही, असतही नाही, सत असत दोन्ही नाही. म्हणून तिला मायेला काय म्हटलेलं आहे? मिथ्या अनिर्वचनीय माया असं म्हटलेलं आहे. आता जसे चैतन्याचे रूप आहे. म्हणून माया तिचे कार्य, वेद, सद्गुरू इत्यादी सर्व पदार्थापासून द्वैताची का अद्वैताची असं जरा शंका येते. बरोबर का? माया असलं, बघा तुम्ही ब्रह्मचैतन्य मानलं ना, काय हो. ब्रह्मचैतन्य मानलं, ब्रह्मचैतन्यचं लक्षण काय? थोडक्यात दोन शब्दात, परमार्थ सत्य. हा. काय? परमार्थ सत्य. बरोबर. तर परमार्थ सत्य एक की दोन? एकच. एकच. हो. प्रमाण एकमेवा द्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन. पण जगताच्या उत्पत्तीसाठी आपल्याला मायेला आणावं लागलं ना, हो. आणावं. है ना? हो. हे जे नाटक चाललेलं आहे जगाचं, हो. त्याच्यामध्ये एकटा ईश्वर उभा राहिला. ईश्वर म्हणजे ब्रह्म उभा राहिला, परमात्मा उभा राहिला. पण त्याच्यापासून एकट्यापासून तर जग उत्पन्न होत नाही. होत नाही. म्हणून पडद्या मागून कोणी एंट्री घेतली? मायेने. मायेने एंट्री. सुमायेच्या बघून खेळ एकला सूत्र बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष मायाचा पडदा लावला म्हणजे त्याने भगवंत. हा, माझं सूत्र हातात आहे सगळं. लिहा तिथे प्रमाण लिहित जावं. मग लावून आज मायेचे नाटक चालू आहे, संपूर्ण नाटक चालू आहे. त्याच्यामध्ये व्यासपीठावर एक परमात्मा आपण उभा ठेवला होता, पण जगताचं काय करायचं म्हणून मायेला आणलं. तर मायेला आणलं तर परमात्मा एक हा. आणि दुसरी माया. किती झाले? दोन झाले पण. मग परमात्म्याच्या अद्वैताची हानी झाली की नाही झाली? झाले ना. झाली ना. द्वैत म्हणजे बरोबर आहे ना. हो. हानी कशी काय झाली? हानी कशी काय झाली ते मला सांगा. परमात्मा कोण आहे? कसा आहे? परमार्थ सत आहे ना, सत आहे. सत आहे. है ना. हो. माया
मायेचं मायेवर काय ठप्पा मारला? अनिर्वचनीय. मिथ्या, मिथ्या. अनिर्वचनीय ठप्पा मारला ना. मारला. मग माया परमात्म्यासारखी आहे का? नाही. नाही. मग अद्वैताची हानी झाली का नाही झाली? नाही झाली. नाही झाली. नाही झाली ना. लक्षात आलं का? आला. हा, आलं. समजलं का? हो, समजलं. मला देवासारखा दुसरा कोण आहे दाखवून द्या. कुठेतरी तुकाराम महाराज म्हणत असतील बघा, है ना. देवासारखा दुसरा कोणीच नाही ना. नाही. नाही. कुठे जीव निराळा, हा. म्हणजे जीवाला देखील कुठे टाकलं? देवामध्येच टाकलं ना. हो. हो. बरोबर आहे ना. हो ना. जर परमात्म्यासारखा ब्रह्मचैतन्यासारखा जर दुसरा कोणीच नाही हम्म. तर अद्वैताची हानी होते का नाही? नाही. नाही. नाही होत. नाही होत. नाही होणार. माया दिसते आहे, हा. मायाची प्रतीती होते आहे, होते. होते. बरोबर आहे. हो. माया कार्याची प्रतीती होते का? होते. होते ना. होते. पण माया आणि माया कार्यावर सत म्हणून तुम्ही शिका मारला का? नाही. नाही. मग असत म्हणून तरी मारला का? नाही. मग सत असत तरी म्हणून मारला का? नाही. मग कसं ते तर सांगा ना. अनिर्वचनीय. अनिर्वचनीय. नाही सांग. काय सांगितलं? सांगतात. नाही सांगते. याला संस्कृत मध्ये कसं म्हटलं? अनिर्वचनीय. अनिर्वचनीय. पण परमात्म्याविषयी बोला, सांगतात. सांगता येते. सांगता येतं काय? परमार्थ सत्य. सत्य आहे. बरोबर ना. हो. मग आता भक्त लोक म्हणतील देवासारखा देवासारखा दुसरा कोणी नाही. हो. बरोबर आहे ना. आता आमच्या दृष्टीने काय म्हणणार? एकमेवाद्वितीय ब्रह्म ज्ञानानास्ति किंचन. जर माया आणि तिचं जगत जे कार्य आहे ते परमार्थ सत असतं. ते एका बाजूला परमार्थ सत कोण? परमात्मा. परमात्मा. आणि दुसऱ्या बाजूला परमार्थ सत कोण? माया आणि जगत कार्य. मग अद्वैताची हानी झाली असते. झाले असते. बरोबर आहे का? हो. हानी झाली असते ना. झाली असते. पण मायेला कसं ठरवलं आपण? मिथ्या. अनिर्वचनीय. बुजगावलं बनवलं. हा. कसं बनवलं? बुजगावलं. गावलं. म्हणजे पाहिलं तर दुरून दिसतंय माणूस म्हणून. हा. जवळून गेलं तर काय काय गावलं. बरोबर आहे ना. हो. तर माया हे काय झालं? बुजगावण्यावरच अभंग आहे. कोणाला बुजगावणं हाच शब्द घालून तुकाराम महाराजांनी अभंग म्हटलेला आहे. तर मायेला तुम्ही बुजगावणं ठरवल्यानंतर परमात्मा तत्वासारखी माया होते का? नाही. नाही. मग अद्वैताची हानी होत नाही. नाही. हा. कारण मायेचं स्वरूप तुम्ही सत, असत, सदासत, सदासत विलक्षण असं ठरवलेलं आहे. हा. मायेचं स्वरूप कसं ठरवलंय? सत, सतापासून विलक्षण, असतापासून विलक्षण, सतासतापासून विलक्षण, अनिर्वचनीय, सांगता येत नाही या शब्दाने तुम्ही बोलता. परमार्थ सत्य असं सांगता येत नाही. सांगता येतं काय? परमार्थ सत्य. बरोबर आहे. म्हणून अद्वैताची हानी होत नाही. बरोबर आहे. हो. जसे चैतन्य सद्रूप आहे, मिळालं का सगळ्यांना? काय? हो. जसे चैतन्य आहे. हे येडामध्ये का आला तू? हे त्याला देऊ नकोस, त्याला पाहिजे तर पुस्तक घेऊन येईल तो. जसे चैतन्य सद्रूप आहे तसे माया. तसे माया व तिचे कार्य सद्रूप होईल तर तर अद्वैताची हानी होईल. हा. हा. बरोबर आहे. हो. दोन झाले ते. आलं. म्हणजे ब्रह्म नाही राहिलं, हा. हा. माया पण आली. बरोबर. हा. परमार्थ सत. हा. मग अद्वैताची हानी होईल. पण माया व तिचे कार्य नित्य आहे, अनिर्वचनीय आहे, म्हणून द्वैत सिद्ध होत नाही. अधरेख करा. काय द्वैत म्हणजे दोन सिद्ध होत नाही, एकच राहतो. कारण दुसऱ्याला आणलं पडद्याच्या मागून ते काय निघालं? बरोबर आहे.
खरी स्त्री निघालीच नाही, बुजगावणं निघालं. मग दुसरं कोण होणारच नाही. नाही. बरोबर आहे, हो. सिद्ध होत नाही. ब्रह्माच्या अद्वितीयत्वाची हानी होत नाही. नाही. जसे स्वप्नातील पदार्थ मिथ्या असतात, बरोबर आहे? हो. स्वप्नातले पदार्थ कसे असतात? मिथ्या. बरोबर आहे, अधोरेखा करा. पण त्याच्यापासून काय होतं? द्वैत सिद्ध होत नाही. हो. मी पण असतो, द्वैत पण, दुसरे पदार्थ पण असतात. जागल्यानंतर मी असतो पण पदार्थ नसतात. पदार्थ नसतात. बरोबर आहे, हो. म्हणून द्वैत सिद्ध होत नाही. द्वैत कधी सिद्ध झालं असतं? स्वप्नातही असते तेच आणि तेच जागृत पण असतं, तर तो द्वैत सिद्ध झालं असतं. हा. बरोबर आहे. हो. पण स्वप्न आहेत, कारण स्वप्नातच दिसतात, जागृतीच्या वेळेला असत नाही. असं. म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे? असत पदार्थ म्हटलेलं आहे. झालं, त्याच्यापासून द्वैत सिद्ध होत नाही. बरोबर. आता वेळ बघा तिथे आहे. 25 मिनिटं आहेत. हा, 25 मिनिटं. 4:05. आता थोडस विलक्षण सांगतायत. थोडस दुसऱ्या मताचं खंडन करण्यासाठी दुसरं मत उद्भवत आहे. हो. काय करण्यासाठी? हो. हे यांचं मत नाही. हो. कोणाचं? वाचस्पतींचं. हे मत भाष्यकाराचं मत नाही. हो. हे वाचस्पती मिश्र ज्यांच्याशी भांडण झालं, हा. कोणाचं? आचार्यांचं. आचार्यांचं. वादविवाद झाला, शास्त्राचं झालं, तर आचार्य वाचस्पती मिश्राच्या मताचं खंडन करण्याविषयी सांगतात. ते तुम्हाला समजलं तरी ठीक आहे, नाही समजलं तरी ठीक आहे. बरोबर आहे, बरं. कारण आपलं मत आपल्याला आपण निश्चित केलंय ना. हा. निश्चित. मायेची उत्पत्ती होत नाही, नाही. म्हणून ती अनादी आहे. आनंद. आणि ब्रह्मज्ञानाने तिचा नाश होतो, बाद होतो, म्हणून ती अंतवती आहे. आणि सत नाही, असत नाही, आणि सत असत दोन्ही नाही. इथपर्यंत आपण काय केलं? मायेच्या लक्षणाविषयी बघितलं. हा. आता थोडंसं काय करता, बाहेर जाऊन दुसऱ्याच्या मताचा विचार करतायत, तो तुम्हाला समजो न समजो काही अडचण होत नाही. हो. आता म्हणतात माया स्वाश्रया हो. स्वविषया असून तद्विरुद्ध वाचस्पतीचे मताचे खंडन. हो. माया स्वाश्रय आहे, हो. स्वतःचा आश्रय आहे ना. हो. नाही. मायेचा विषय स्वतः आहे, हो. त्याच्या विरुद्ध वाचस्पतीचे मताचे खंडन. हो. त्याच्या विरुद्ध असणाऱ्या वाचस्पती मताचं काय केलेलं आहे? खंडन. असो, जीवेश्वर विभाग रहित शुद्ध ब्रह्माच्या आश्रित माया असून शुद्ध ब्रह्मासच विषय म्हणजे आच्छादन करते. हो. ज्याप्रमाणे घरातील अंधार घराला आच्छादित करतो, हो. त्याप्रमाणे ब्रह्माच्या आश्रयावर असणारी माया ब्रह्मासच आच्छादन करते. हो. संक्षेप शारीरक वेदांत मुक्तावली हो. अद्वैत सिद्धी इत्यादी ग्रंथकारांचा मायेविषयी काय हा पक्ष आहे. काय? स्वाश्रया स्वविषय हा पक्ष आहे. भामती निबंधकार कोण? वाचस्पती मिश्र. भामती निबंध हे काय? वाचस्पती मिश्रा. मिश्राचा ग्रंथ. या वाचस्पती निराळ्या मताचे आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की मी अज्ञानी आहे, ब्रह्म जाणत नाही. या प्रतीतीत मी शब्दाचा अर्थ जीव हा अज्ञानी म्हणजे अज्ञानाचा आश्रय आणि ब्रह्म जाणीत नाही. या अनुभवाने ते अज्ञान ब्रह्मास विषय करते, म्हणून अज्ञान जीवाश्रित आहे.
ते जीव किती आहेत? अनंत आहेत. म्हणून अज्ञानी किती आहेत? अनंत मानली पाहिजे. बरोबर आहे. एक अज्ञान मानले तर त्या एका अज्ञानाची कोणत्या तरी एका ज्ञानी पुरुषाच्या ज्ञानाने निवृत्ती झाली. म्हणजे बाकी सर्व जीवाचे अज्ञान आणि त्याचे कार्य संसार आपोआप निवृत्त होईल. बरोबर आहे. कोणी असे म्हणेल की असे होण्यास काही हरकत नाही, पण हे तुझं बोलणं ठीक आहे, पण तसे ज्ञान आजपर्यंत कोणालाच झालेलं नाही आणि पुढे कोणाचाही होणार नाही. हेच त्याचे उत्तर. शिवाय ब्रह्मज्ञानाकरता सांगितलेली श्रवणादी साधने व्यर्थ होतील. बरोबर आहे. याकरता मी अज्ञानी आहे आणि ब्रह्म जाणत नाही. या अनुभवानुसार अनंत जीवाश्रित अनंत अज्ञाने आणि अज्ञानाचे कल्पित अनंत ईश्वर आणि अनंत ब्रह्माने मानणे भाग आहे. बरोबर. ज्या जीवा ज्ञान होते त्याचे अज्ञान ईश्वर आणि ब्रह्मांड ही सारे निवृत्त होतात आणि ज्यास ज्ञान होत नाही त्यास बंद राहतो. बरोबर आहे. एवढं मत कोणाचं आहे? वाचस्पती मिश्राचं. आणि या मताविषयी काय म्हणतात? हे वाचस्पतीचे मत बरोबर नाही. बरोबर आहे. आता कारण काय ते नंतर बघूया. हो. आधी भानगड काय ते तर समजून घेऊया, है ना. बघा, आता 3 ग्रंथ सांगितलेले आहेत. कोणते 3 ग्रंथ? कोणते 3 ग्रंथ? संक्षेप शारीरिक, वेदांत मुक्तावली, अद्वैत 3 ग्रंथ. झालं का? ह्या ग्रंथकारांचं मत आहे. काय ग्रंथाचं मत आहे? ज्याप्रमाणे घरातील अंधार घराला आच्छादित करतो की नाही? अंधकार कुठे असतो? घरामध्ये. हो. बाहेर जो रोडवर जिथे प्रकाश पडलेला आहे त्या ठिकाणी अंधकार असतो का? नाही. अंधकार कुठे असतो? घरात. हा घरातला अंधार कोणाला ढाकतो? घराला. बरोबर आहे. मग काय म्हणतो? घरातील अंधार घराला आच्छादित करतो. बरोबर आहे. त्याचप्रमाणे ब्रह्माच्या आश्रयावर असणारी माया ब्रह्माचंच आच्छादन करते. बरोबर आहे. सिद्धांत समजला का? काय? ज्याप्रमाणे अंधकार दिवा जर पेटवलेला नसेल तर तो अंधकार घरातच असतो. बाहेर रोडवरचे लाईट जळत आहेत आणि प्रकाश आहे, पण तुमच्या घरात तुम्ही दिवाला पेटवलेला नाही. आजच्या भाषेत स्विच ऑन केलेलं नाही. मग अंधकारच असेल ना. आता हा अंधकार कोणाला झाकतोय? बरोबर आहे ना. घराला झाकतोय ना. घरातला अंधकार घरालाच झाकतो. बरोबर आहे ना. त्याप्रमाणे ब्रह्मावरची माया ब्रह्मालाच झाकते असं म्हटलं पाहिजे. हे मत कोणाचं आहे? संक्षेप शारीरक, वेदांत मुक्तावली, अद्वैत सिद्धी इत्यादी ग्रंथकारांचा मायाविषयी काय? स्वाश्रया स्वविषया. बरोबर आहे. परत एकदा जीवेश्वर विभाग रहित कोण? शुद्ध ब्रह्माच्या आधी. बरोबर आहे ना. हे कोणाचं लक्षण? शुद्ध ब्रह्म. जीवही नाही, ईश्वर जीव चैतन्यही नाही आणि ईश्वर चैतन्य. ते कोण? ब्रह्म चैतन्य.
हा. बरोबर आहे. हो. जीवेश्वर विभाग विभाग केला तर खाली जीव चैतन्य, हा. वर ईश्वर ईश्वर चैतन्य. उपाधी काढली शुद्ध ब्रह्म. ब्रह्मचैतन्य. बरोबर आहे. हो. जीवेश्वर विभाग शुद्ध ब्रह्माच्या आश्रित कोण असते? माया. माया. बरोबर आहे. मायेचा आश्रय कोण? शुद्ध ब्रह्म. हे शुद्ध ब्रह्माचं लक्षण काय? जीव और ईश्वर विभाग रहित. हा. कोण? जीव आणि ईश्वर हा विभाग नसलेला हा. शुद्ध ब्रह्म. या शुद्ध ब्रह्माचा आश्रय कोण करते? माया. माया. बरोबर. हो. अधोरेखा केली. हो. आणि ही माया विषय करते. ती शुद्ध ब्रह्माचं विषय म्हणजे आच्छादन करते. ईशावासमिदं सर्वम. अशा तऱ्हेने हे संपूर्ण जग ब्रह्मानेच झाकलेलं आहे असं म्हटलेलं आहे तिथे. ब्रह्माने आच्छादित म्हणजे व्यापलेलं आहे. इथे उलट म्हटलेलं आहे. हो. शुद्ध ब्रह्माचं विषय म्हणजे आच्छादन कर. हो. बरोबर आहे. जसं तुम्ही पाहता तसं तुम्हाला दिसेल. आणि त्याच्यासाठी दृष्टांत काय दिलाय? पहिले हे कळलं का? हो. कोणाविषयी बोलताय? शुद्ध माया. माया. ही माया कोणाला आच्छादित करते? शुद्ध ब्रह्मा. ही माया कोण आहे? शुद्ध ब्रह्मावर आश्रित आहे. ही शुद्ध ब्रह्म कोण? जीव आणि ईश्वर विभाग रहित. बरोबर आहे का? जीव आणि ईश्वर विभाग रहित शुद्ध ब्रह्म याच्यावर कोण असेल? आश्रित कोण असते? माया. माया असते. आणि ती शुद्ध ब्रह्मासच काय करते? विषय करते म्हणजे डाकून ठेवते. हा. ज्याप्रमाणे घरातील अंधार घराला आच्छादित करतो, याला दृष्टांत म्हणायचं, त्याप्रमाणे ब्रह्माच्या आश्रयावर असणारी माया ब्रह्मासच आच्छादन करते. बरं, हे कोणाचं म्हणणं आहे? शारीरिक वेदांत मुक्तावली, अद्वैत सिद्धी इत्यादी ग्रंथकारांचा मायेविषयी काय म्हणणं आहे? स्वाश्रया, स्वविषया. स्वचा अर्थ आहे ब्रह्म. ब्रह्माला आश्रय करणारी आणि ब्रह्माला विषय करणारी म्हणजे आच्छादन. स्वच्या ठिकाणी वर ब्रह्म, ब्रह्म असं दोन ठिकाणी द्या. हा पक्ष आहे. बरोबर आहे. आता परिच्छेद बदलाचं चिन्ह करा. परिच्छेद बदलाचं चिन्ह कसं असतं? असं. बरोबर आहे ना? परिच्छेद बदलाचं चिन्ह करा. आता भामती निबंधकार कोण? वाचस्पती मिश्र. त्यांचं निराळ्या मताचे आहे. त्यांचं असे म्हणणे आहे की मी अज्ञानी आहे, मी ब्रह्म जाणत नाही. ही प्रतीती आहे ना. याच्यात मी म्हणजे कोण? मी जाणत नाही म्हणजे कोण? मी जीव जाणत नाही. मी जीव जाणत नाही असंच आहे ना. मी शब्दाचा अर्थ जीव हा अज्ञानी म्हणजे अज्ञानाचा आश्रय आहे. मी अज्ञानी म्हणजे अज्ञान माझ्यावर राहतं, माझ्यामध्ये अज्ञान आहे. मी अज्ञानाचा आश्रय आहे असं. तुम्हाला बरं वाटत नाही का? अस्वस्थ वाटतंय का जरा? बघा, नाही तर मग जाऊन आराम करा. काय बघा, काल वगैरे त्रास बीस झाला असेल तर ताई सांगा त्यांना काय नाही नाही ते असू दे, पण संपूर्ण चेहरा वगैरे दिसतोय. परत काही विक्षेप नको, मग गुपचूप बसत असाल तर तसं नका करू. आतमधून काही त्रास होत असेल तर जाऊन झोपा. मी खरं खरं बोलतोय बरं का, खवट बोलत नाही. आणि ब्रह्म जाणत नाही या अनुभवाने ते अज्ञान ब्रह्मास विषय करते. मी म्हणजे कोण? जीव. आणि ब्रह्म जाणीत नाही याचा अर्थ काय? विषय कोण? ब्रह्म.
बरोबर आहे. हो. या प्रतीतीत मी शब्दाचा अर्थ जीव आहे आणि अज्ञानी म्हणजे अज्ञानाचा आश्रय. अज्ञानाचा आश्रय कोण? जीव. बरोबर आहे. ब्रह्म जाणत नाही या अनुभवाने ते अज्ञान कोणाला विषय करते? ब्रह्माचा ब्रह्माच विषय करतो. बरोबर आहे. अज्ञानाचा आश्रय कोण? जीव. ब्रह्म जाणत नाही या अनुभवाने ते अज्ञान कोणाचा आश्रय करते? ब्रह्माचं. ब्रह्मालाच विषय करते ना. बरोबर आहे. हो. म्हणून अज्ञान कोणावर आहे? अधोरेखावर जीव आश्रित आहे. ते जीव अनंत आहे. बरोबर आहे. अज्ञानाचा आश्रय कोण? जीव. अज्ञान जीवाश्रित आहे. पण ते जीव किती आहेत? अनंत आहे. अनंत आहे. मग त्यांची अज्ञान किती? अनंत मानले पाहिजे. एक अज्ञान मानलं तर काय होईल? तर त्या एका अज्ञानाची कोणत्या तरी एका ज्ञानी पुरुषाच्या ज्ञानाने निवृत्ती झाली. ज्ञान सगळ्यांचं एक, अज्ञान सगळ्यांचं एक आहे. अज्ञान अनंत मानली पाहिजे, कारण जीव अनंत आहे. हा. अज्ञान एक मानलं तर भानगड काय होणार? एका माणसाचं अज्ञान निवृत्त झालं, सगळ्यांचं. असं होतं का? नाही. माझं अज्ञान निवृत्त झालं म्हणून तुमचं अज्ञान निवृत्त होईल का? नाही. मग कसं काय मानणार? अज्ञानाचा आश्रय एक एक जीवच मानला पाहिजे. तरच का होईल? एकाच्या अज्ञानाची निवृत्ती झाली तरी दुसरे लोक अज्ञानात राहू शकतात. कारण अनंत जीव आणि अनंत अज्ञान हे कोणाचं मत आहे? वाचस्पती मिश्राचं. एका ज्ञानी पुरुषाच्या ज्ञानाने निवृत्ती झाली म्हणजे बाकी सर्व जीवांचं अज्ञान आणि त्यांचे कार्य संसार आपोआपच निवृत्त होईल. एका माणसाला ज्ञान झालं मग तो ज्ञानी झाला. बरोबर आहे. मग अज्ञान एक आहे, सगळ्यांचं अज्ञान निवृत्त झालं, सगळे ज्ञानी झाले. असं तर नसतं ना. असं असतं का? नाही. अज्ञान आणि त्याचे कार्य संसार आपोआप निवृत्त होईल. कोणी असे म्हणेल की असे होण्यास काही हरकत नाही. पण तसं बरोबर आहे. पॅराग्राफ बदला. हे कोणाचं मत झालं? वाचस्पती मिश्राचं. कोणी असे म्हणेल की असे होण्यास काही हरकत नाही, पण असं ज्ञान कोणाला झालेलं आहे? ज्ञानच आजपर्यंत कोणाच झाले नाही तर पुढेही कोणाच होणार नाही. हेच त्याचे उत्तर. शिवाय ब्रह्मज्ञानाकरता सांगितलेली श्रवणादी साधने व्यर्थ होतील. याकरता मी अज्ञानी आणि ब्रह्म जाणीत नाही या अनुभवानुसार अनंत जीवाश्रित, अनंत अज्ञाने आणि अज्ञानाने कल्पित अनंत ईश्वर आणि अनंत ब्रह्म ही मान्य भाग आहे. अधोरेखा करा. हे कोणाचं? वाचस्पती मिश्राचं. बघा काय झालं. अनंत जीव, त्यांचे अनंत अज्ञान, त्यांच्यामधून काय झालं? अनंत ईश्वर आणि अनंत ब्रह्मांड एवढं निर्माण झालं की नाही? मी अज्ञानी आहे आणि ब्रह्म जाणत नाही या अनुभवानुसार अनंत जीवाश्रित अनंत ब्रह्माने आणि अज्ञानाने कल्पित अनंत ईश्वर आणि अनंत ब्रह्मांड ही मानणे भाग आहे. बरोबर आहे. ज्या जीवास ज्ञान होते त्याचे अज्ञान, ईश्वर आणि ब्रह्मांड ही सारी निवृत्त होतात आणि ज्या ज्ञान होत नाही त्यास बंद राहतो. बरोबर आहे. इथे कोटक करा, बंद करा, इथपर्यंत वाचस्पती मिश्र आहे. बरोबर आहे काय? पण हे वाचस्पतीचे मत बरोबर नाही. पॅराग्राफ बदला इथे. कारण
कारण अरे बाबा तुम्ही शास्त्र विसरला तर काय तुमच्या विद्वत्तेचा काय उपयोग आहे? काय सांगतात? तुम्ही शास्त्र जर विसरलात तुम्ही अशा निष्कर्षाला आला की अनंत जीव, हा. नंतर अनंत अज्ञान, अज्ञान. नंतर अनंत ईश्वर. ईश्वर आणि अनंत ब्रह्मांड. अनंत ब्रह्मांड. हे झालं ना तुमचं, हा. इथपर्यंत आलं. हा. बरोबर आहे. हा. आता काय म्हणतात? बरोबर नाही, पॅराग्राफ बदलला. हम्म. झालं, मग इथे थांबूया. हा, है ना? कारण मग परत आपणाला या सगळ्याची काय करावी लागेल? उजळणी घ्यावं लागेल. उजळणी करावी लागेल ना पुढच्या वेळेला. हो. पण बऱ्यापैकी समजायलाच पाहिजे. समजायला बऱ्यापैकी बऱ्यापैकी समजा. म्हणजे काय, उदाहरण देऊन एक म्हणजे संपवायचं. आता हे जरा मत असलं तरी असू दे, थोडक्यात संपेल ते.